पहिल्या पायरीवर बोलणार आहोत। सुरुवात एका कडक शायरीने करतो, लक्ष देऊन ऐका। कश्ती डूब रही थी और हमें गुरूर था अपनी तैराकी पर। जब लहरों ने औकात दिखाई तब समझ आया कि समंदर से पंगा नहीं लेते। मित्रांनो, शोले सिनेमातला गब्बर सिंगचा तो डायलॉग तुम्हाला आठवतोय, जो डर गया समजो वो मर गया। पण व्यसनमुक्तीच्या या जगात हा डायलॉग थोडा उलटा आहे। इथे नियम असा आहे, जो व्यसनाला घाबरला तोच वाचला। आज आपल्याला हेच मान्य करायचं आहे की त्या एका बाटलीपुढे, त्या एका पुडीपुढे आपलं काही लायकी उरलेली नव्हती। आपण हारलो होतो। हतबलता, अहंकाराचा फुगा आणि व्यसनात असताना आपला इगो म्हणजे अहंकार कसा असतो, एकदम पुष्पा स्टाईलमध्ये, मैं झुकेगा नहीं साला। आपल्याला वाटायचं ये दारू मला काय पिणार, मी दारूला पितोय। ज्या दिवशी वाटले त्या दिवशी सोडून दे, माझ्यावर पूर्ण कंट्रोल आहे। एक बेवडा रात्री फुल टुन्न होऊन घराकडे निघाला। वाटेत एक खांब आला, तो खांबाला धडकला। त्याला वाटलं माणूस आहे, म्हणाला सॉरी भाऊ। थोडा पुढे गेला, पुन्हा त्याच खांब्याला धडकला। परत म्हणाला सॉरी काका। तिसऱ्यांदा गोल फिरून परत त्याच खांबाला धडकला। मग वैतागून तिथेच खाली बसला आणि म्हणाला जाऊ दे साला, आज ही गर्दीच संपेपर्यंत इथेच बसतो। मित्रांनो, यातील मेक ओळखा। व्यसनात असताना आपली अवस्था त्या बेवड्यासारखीच झाली होती। आपण एका जागी गोल गोल फिरत होतो आणि तरीही आपल्याला वाटायचं की आपणच शहाणे आहोत। हिंदीत एक म्हण आहे, रस्सी जल गई पर बल नहीं गया। घरदार विकायला निघालं, बायको पोरांचे हाल झाले, इज्जत वेशीवर टांगली गेली, तरी आपण काय म्हणायचो, मी कंट्रोल करू शकतो। आज तो अहंकार बाजूला ठेवून देवासमोर हात जोडून सांगायचंय, देवा मी हतबल आहे, त्या बाटलीने मला हरवलंय। जगातला सर्वात मोठा शूरवीर तो नाही जो हजारो शत्रूंना मारतो, खरा शूरवीर तो आहे जो स्वतःच्या मर्यादा ओळखतो। जगद्गुरू तुकाराम महाराज एका अभंगात म्हणतात, लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर, त्यासी अंकुशाचा मार। याचा अर्थ काय, मुंगी लहान असते म्हणून तिला साखर खायला मिळते, पण ऐरावत इंद्राचा हत्ती मोठा आणि अहंकार असतो म्हणून त्याच्या डोक्यावर सतत अंकुशाचा मार पडतो। व्यसनात आपण तो ऐरावत हत्ती झालो होतो, मला कोणी सांगायचं नाही। या अहंकारामुळे रस्त्यावर पोलिसांच्या घरच्यांचा मार खाल्ला। आज आपल्याला मुंगी व्हायचं आहे, लहान व्हायचं आहे, तरच ही रिकव्हरी सुधारणा नावाची साखर आपल्याला चाखायला मिळेल। तुम्ही म्हणाल सर, मान्य केलं की मी व्यसनापुढे हतबल आहे, पण माझं जीवन अस्ताव्यस्त कसं झालं। एका ठिकाणी गुळाची एक मोठी ढेप पडली होती। एक माशी उडत उडत आली, तिला वाटलं वाह, थोडासा गुळ खाऊन आणि उडून जाऊ। ती गुळावर बसली, तिने थोडा गुळ खाल्ला, तिला खूप मजा आली। ही होती आपली व्यसनाची सुरुवात, मज्जा पार्टी। मग तिने विचार केला, अजून थोडा खाऊ आणि मग उडू। पण गुळ खाताना तिथे पाय त्या गुळात रुतू लागले, तरीही खातच राहिली। काही वेळाने तिचे पंख गुळाला चिटकले। आता तिला उडायचं होतं, पण उडता येईना। तिची धडपड सुरू झाली आणि शेवटी त्या गुळातच गुदमरून ती माशी मेली। मित्रांनो, ती गुळाची ढेप म्हणजे व्यसन आणि ती माशी म्हणजे आपण। सुरुवातीला आपण दारू नशा एन्जॉय करत होतो, पण नंतर आपलं घर, आपला पगार, आपले नातेसंबंध सगळं त्या व्यसनात रुतत गेलं। आपला संसार, आपली नोकरी, आपली इज्जत सगळं अस्ताव्यस्त झालं।
खोटं बोलणं, चोऱ्या करणं, लपून छपून पिणं हे सगळं आपण का केलं? कारण कंट्रोल आपल्या हातात राहिलाच नव्हता. ड्रायव्हिंग सीटवर व्यसन बसलं होतं आणि आपण डिक्कीत पडलो होतो. आज डोळे बंद करून स्वतःला एक प्रश्न विचारा. जेव्हा तुम्ही रात्री नशेत तर्र होऊन घरी यायचात तेव्हा तुमच्या लहान पोरांच्या डोळ्यात काय असायचं? भीती. बायकोच्या डोळ्यात काय असायची? निराशा. आईबापाच्या डोळ्यात काय असायचं? मरणप्राय दुःख. आपल्या एका चुकीमुळे आपण आपल्या अख्ख्या घराला अस्तव्यस्त करून टाकलं. स्वामी विवेकानंद म्हणाले होते, स्वतःला कमजोर समजणे हे जगातली सर्वात मोठं पाप आहे. पण इथे आपल्याला व्यसनासमोर स्वतःला कमजोर मानायचंय, जेणेकरून जीवनात आपण पुन्हा बलवान होऊ शकू. हार कर जितने वाले को बाजीगर कहते हैं. मित्रांनो, आज या प्रेरणा व्यसनमुक्ती केंद्रात ही पहिली पायरी स्वीकारताना वाटेल की मी हारलो, पण नाही, ही हार नाही आहे, हा सत्याचा स्वीकार आहे. शाहरुख खानचा बाजीगरमधला डायलॉग आठवा, कभी कभी कुछ जीतने के लिए कुछ हारना भी पड़ता है और हार कर जीतने वाले को बाजीगर कहते हैं. आज मान्य करा, होय मी व्यसनी आहे, होय माझं आयुष्य बर्बाद झालं होतं, माझ्या हातात काहीच उरलं नव्हतं. ज्या क्षणी तुम्ही हे मनापासून मान्य कराल त्या क्षणी तुमच्या खांद्यावरचं 1000 किलोचं ओझं खाली पडेल, एक वेगळीच शांती मिळेल आणि इथूनच सुरू होईल तुमचा एक नवीन जन्म. शेवटी जाता जाता एक शेर तुमच्यासाठी. मंजिले लाख कठीण आए, मंजिले लाख कठीण आए, गुजर जाऊंगा, हौसला हार के बैठूंगा तो मैं मर जाऊंगा. चल पड़े हैं जो कदम अब ना रुकेंगे मेरे, ये तो इस पार या उस पार उतर जाऊंगा. आजपासून आपण जिंकण्यासाठी हारणार आहोत. ही पहिली पायरी घट्ट पकडून ठेवा. पुढच्या 11 पायऱ्या आपोआप सोप्या होतील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्याकडं एक